अगदी बरोबर. पण यावेळी उमेदवार निवडताना जात धर्म भाषा पक्ष या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा नाही, तर त्या उमेदवाराच्या कर्तृत्वाचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आता 5 वर्ष डोक्यावर हात नाही मारायचे, 5 मिनिटं विचार करायचाय आणि आपल्याला लोकशाहीला बळकट करायचंय. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. अरे बघितलं, सगळ्यांनी जर विचारपूर्वक निर्णय घेतले आणि मतदानाला गेले तर त्यांचा मत हक्क बजावू शकतात आणि सुट्टीचा पण आनंद घेऊ शकतात. अगदी बरोबर. आपली नवी मुंबई ही स्वच्छतेमध्ये नंबर 1 आहे. बरोबर. त्यामुळे आता काय करायचं, आपण आपल्या विभागातून 100% मतदान झालं पाहिजे याची लक्षात घ्यायचं. ही विभागात 100% मतदान झालंच पाहिजे, जेणेकरून आपण आपला मतदानाचा टक्का वाढवू शकू. अजून अशा काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जसं की राज्य निवडणूक आयोगाने आपल्याला जे ओळखपत्र दिलेलं आहे, अर्थात आपलं वोटर आयडी, ते वोटर आयडी आपल्याला मतदान करताना सोबत घेऊन जायचं आहे. उमेदवार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते तपासण्यासाठी मताधिकार नावाचा ऍप आहे, तो डाउनलोड करायचा आहे. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलाय मत हक्क बजावण्याचा. जसा तो अधिकार पुरुषांना आहे तसाच तो अधिकार स्त्रियांना सुद्धा आहे. जसा तो तृतीयपंथींना आहे तसाच तो दिव्यांगांना सुद्धा आहे. चला लोकशाहीला बळकट करूया आणि 100% मतदान करूया. तर मंडळी, आपल्या विभागाचा विकास करायचा आहे तर भारताने संविधानाने आपल्याला दिलेला हा अधिकार आपल्याला बजावलाच पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आमचं म्हणणं एवढं ऐकून घेतला, शांत चित्ताने उभं राहिला, त्यासाठी सगळ्यांचा मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू. असेच थांबा सगळीकडे 5 मिनिटं. Beep 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 beep.